मी आजारी आहे. आता आजारी माणसाला काय वाटतं, मला भेटायला यावं. मग काही आजारी माणसं पहिल्यापासून सांगतात मी कसा घाम आला, मी कसा पडलो. मग ते ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो. 2 स्टेन टाकल्या, आता पुढच्याच्या छातीत 4 आहेत, तो कशाला सांग. पण आपल्याला दुःख देखणं करायची सवय आहे. आम्ही दुःख विकतो बाजारात. आम्हाला आमच्या दुःखाचं काय स्वाभिमान आहे की मला या भेटायला मी दुःखी आहे. अरे सगळेच दुःखी आहेत, ते दाखवत नाहीत. तुम्ही आनंद वाटा, आनंद मिळेल. आनंद वाटा. तुम्ही देवाला फुलं वाहा, तुमच्या हाताचा सुद्धा वास येईल, सुगंध येईल. पण आम्ही ते फुलं वाहत नाही. आपण जेवढा आनंद वाटू तेवढा आनंद आम्हाला मिळेल. आनंद साध्या साध्या गोष्टीत असतो, त्याला पैसे द्यावे लागत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? जातो. सकाळी फिरताना सुद्धा आनंद असतो. आता फिरण्याचे अनेक कारणं आहेत. आता आमचं पोट समजा वाढलेलं आहे, तर ती चिंता आपली आहे ना, समाजाची नाही ना. मग चेहरा असा असतो की तो चेहरा पाहून बाकीचे म्हणतात हा आला की काहीतरी घोटाळा होतो, याचा चेहराच पाहायला नको, आपण दुसरीकडून गेलेलं बरं आहे. म्हणून पहाटे फिरताना सुद्धा शेवटी ते थंड हवा आहे, सकाळचं वातावरण आहे, आपण आनंदीच राहायला पाहिजे. आम्ही राहत हा कुणीतरी कुत्रा घेऊन फिरतोय शेजारी, मग आपल्याला कुत्राच नाही याचं दुःख बाळगायचं का? तो फिरतोय ना घेऊन, त्याच्याकडे पहा. कधी कधी तो कुत्र्याला फिरवतोय की कुत्रा त्याला फिरवतोय तेच समजत नाही. तो आनंद लुटा ना जरा, मस्त पहा. आता रामदेव बाबा योगासनं करतात, केले पाहिजे. पण आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासनं करत नाहीत, त्यांचं चांगलंच आहे. ते आता त्यांचा व्यवसाय झालेला आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. म्हणजे कपड्याला खिसा नसताना सुद्धा एवढा व्यवसाय असलेला माणूस जगामध्ये तेवढाच आहे. मग ते सगळे आपले सकाळी उठतात, असं करा असं करा, मग एक पाय गळ्यात घाला. आता आपली क्षमता असेल तर आपण करावं. त्यांनी गळ्यात घातलं की आपण घालायचं, तो निघत नाही. मग आमच्या हिला म्हणायचं एवढा काढ, ते म्हणते काढ नाही दुसरा घाला, दिवसभर असेच बसा. योगासनं केल्यानं काय होतं? एक जण म्हटला आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटला योगासनं करायची. प्रश्नच आहे, अवघडच आहे. मी फार कडक पथ्य पाळतो का? मला खूप जगायचं. खूप जगून काय करायचं? पथ्य पाळायचे. जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे तेवढंच नाही. मग आमची दृष्टी, मी तुम्हाला गंमत सांगतो. मी एकदा पहाटे फिरायला गेलो, असं नुकतंच असं फटफटलेलं होतं, थोडा दुसर अंधार होता, आणि मला कुणीतरी स्त्री गुड मॉर्निंग म्हटली दुरून. मी गुड मॉर्निंग म्हटलं. घरी आलो. आता असा आनंद काय लपवता येत नाही ना. तर हिनं विचारलं, आता बायको लगेच ओळखते बरं का चेहऱ्यातलं, काहीतरी झालेलं दिसतंय, आनंदी दिसतंय. म्हटलं नाही तसं काय नाही. नाही सांगा म्हणे. नाही काय नाही म्हटलं, फिरायला गेलो होतो आणि कोणीतरी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बा. मग तिनं विचारलं, परस्त्री गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायको म्हटल्यावर दुःख होतं असं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. सुख आपल्या जवळ आहे, आम्ही नाही ते मानत. ते मानण्याची क्षमता, ती दृष्टी आमच्यात आली पाहिजे. आम्ही ती सकारात्मक दृष्टी पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही कायम नकारात्मक. काही लोक तुम्हाला सांगतो अशा आहेत ना, प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटतं की नकारात्मक आहे. म्हणजे हे साहेब खूप उशिरानं घरी आले म्हणून त्यांची पत्नी त्यांना असं म्हटली की किती उशीर केला तो, मगापासून बंड्या म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं. आता तो जर सकारात्मक दृष्टीचा असेल तर काय म्हणेल? थोडा उशीर झाला, तुझा आवर बंड्याचा आवर, आपण बागेत जाऊन माकड पाहू. सरळ गोष्ट आहे. पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल? पोरासमोर मला माकड म्हणतेस. आता ते म्हणेल, म्हणायची काय गरज आहे?